तुमच्याकडे जर मटर असतील फ्रोझन किंवा फ्रेश तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे मटर, त्याच्यात टाकायचे लसणाच्या पाकळ्या, त्या जराशा वाटून घ्यायच्या. त्याच्यानंतर तेलात जिरं टाकायचं, तीळ टाकायचे, लाल तिखट टाकायचं किंवा तुम्ही चिली फ्लेक्सही टाकू शकता. त्याच्यानंतर आपण वाटलेले मटर टाकायचे आणि त्याच्यासोबत चवीपुरतं मीठ टाकायचं. त्याच्यानंतर पाणी ॲड करून आपल्याला त्याच्यात उकळल्यानंतर रवा टाकायचा 1 वाटी. हे आपल्याला या पद्धतीनं करून घ्यायचं आहे उपीटसारखं. त्याच्यानंतर उकडलेला बटाटा त्याच्यात किसून टाकायचा. त्याच्यानंतर तो चांगला एकजीव करून स्मॅश करून घ्यायचा. त्याच्यानंतर या पद्धतीनं आपल्याला रोल करून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडते त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. तर या पद्धतीनं आपले नगेट्स तयार झालेत. त्याच्यानंतर गरम तेलात तुम्ही फ्राय करू शकता किंवा एअर फ्राय करू शकता. खूप टेस्टी लागतात आणि खूप क्रिस्पी पण होतात. यातले थोडे मी एअर फ्राय करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी होतात. तर मी हे थोडे एअर फ्राय करून घेतलेत.